नमस्ते विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 बघणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण समरूपतेच्या कसोट्या बघणार आहोत आणि सोडवलेली उदाहरणे बघणार आहोत। आता सर्वप्रथम समरूप त्रिकोण, यालाच काय म्हणतात, सिमिलर ट्रायंगल्स। त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E, कोन C एकरूप कोन F। म्हणजे या प्रकारे इथे कोन A हा D शी एकरूप आहे, B हा E शी एकरूप आहे आणि C हा F शी एकरूप आहे। आणि त्याचबरोबर AB छेद D बरोबर BC छेद EF बरोबर AC छेद DF। तर त्रिकोण ABC व त्रिकोण DF हे समरूप त्रिकोण असतात। त्रिकोण ABC व त्रिकोण DF समरूप आहेत हे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DF असे लिहितात आणि त्यासाठीचं हे समरूपतेचं चिन्ह आहे। ओके, आता यानंतर जशा आपण एकरूपतेच्या कसोट्या बघितल्या होत्या तशा त्रिकोणांच्या समरूपतेच्या देखील कसोट्या आहेत। त्यालाच काय म्हणतात, टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स। ओके, तर त्यातली पहिली कसोटी बघूया, समरूपतेची को कसोटी मीन्स व्हॉट, अँगल 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 टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स। मग ती काय, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार, एकास एक संगत म्हणजे काय, याला काय म्हणतात तर एकास एक संगत। ABC एकास एक संगत PQR, म्हणजे A हा शिरोबिंदू P शी संलग्न असेल, B हा Q शी असेल आणि C हा R शी असेल। ओके, म्हणून दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील, संगत कोण एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात। कारण की याच्यामध्ये फक्त कोणांचाच विचार केला गेलेला आहे। म्हणजेच कोन A हा कोन P शी संगत आहे, कोन B हा कोन Q शी, कोन C हा कोन R शी संगत आहे। कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q, कोन C एकरूप कोन R। तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR। या आकृतीत देखील दाखवले बघा, A चं माप या साध्या एका खुणेने केलेले आहे, B चं साठी अशा दोन खुणा केलेल्या आहेत आणि C चं दाखवताना ही अशी खूण आणि मध्ये अजून एक वर्तुळ, छोटं वर्तुळ घेतलेलं आहे या प्रकारे। म्हणून या आकृतीतील दोन्ही त्रिकोण, त्रिकोण ABC त्रिकोण PQR हे को कसोटीनुसार समरूप आहेत। आता यानंतर समरूप त्रिकोणांची को कसोटी, त्यालाच अँगल अँगल टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स म्हणतात। ओके, शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोनाशी एकरूप असतो, हे आपल्याला माहिती आहे। म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील तरी ही अट दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी असते। यावरून एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात आणि या गुणधर्मालाच समरूपतेची को कसोटी म्हणतात। ओके, आता यानंतर समरूपतेची बाकोबा कसोटी। जशी एकरूपतेची बाकोबा कसोटी आहे तशीच या ठिकाणी समरूपतेची बाकोबा कसोटी आहे, टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स। ओके,
दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या संगत बाजूंच्या या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील म्हणजे KL छेद RS LM छेद ST परंतु दिलेल्या एकास एक संगतीनुसार म्हणजेच या ठिकाणी एकास एक संगत कशी येणार KL M एकास एक संगत RST या प्रकारे म्हणून बाजू इथे घेताना हे पहिलं दुसरं KL इथे पहिला दुसरा तिसरा इथे पण दुसरा तिसरा ST आणि त्यानंतर फर्स्ट अँड लास्ट या प्रकारे म्हणून समरूपतेची बाकोबा कसोटी काय दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील व त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन एकरूप असेल या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन LI या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन SI हे दोन्ही जर एकरूप असतील म्हणजेच कोन KLM एकरूप कोन RST तेव्हा ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात आणि म्हणून या ठिकाणी कोन KLM एकरूप कोन RST KL छेद RS LM छेद ST आता या ठिकाणी आपण गुणोत्तर काढूया KL छेद RS KL ची किंमत किती आहे तर ती 1 आहे RS ची किंमत किती 1.5 मग अंशाला छेदाला 10 ने गुणणार वरती 10 होतील आणि खाली किती आले 15 दोनाने संक्षिप्त रूप देणार 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15 आणि त्याच बरोबर आता LM छेद ST म्हणजेच या ठिकाणी पुन्हा किती येणार LM ची किंमत 2 आणि ST ची किंमत 3 म्हणजे इथे देखील 2/3 आलं आणि इथे देखील 2/3 आलं म्हणजेच त्यांच्या संगत बाजूंचं प्रमाण किती आहे तर ते 2/3 आणि म्हणून हे दोन्ही गुणोत्तर कसे तर ती सारखे आहेत आता यानंतर समरूपतेची बाबा कसोटी याआधी आपण एकरूपतेची देखील बाबा कसोटी बघितली होती ओके दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठीची आता या ठिकाणी समरूपतेची बाबा कसोटी आहे त्यालाच काय म्हटलं जातं SSS टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात आता या आकृतीमध्ये बघा आता या आकृतीमध्ये त्याने आपल्याला असं दिलेलं आहे PQ छेद YZ ओके QR छेद XY PR छेद XZ या प्रकारे म्हणून एकास एक संगत कशी होणार PQR एकास एक संगत Z Y X ओके आता या ठिकाणी लिहिताना कसं लिहायला पाहिजे होतं तर ते ZY पाहिजे होतं नंतर जेव्हा आपण QR घेतो तेव्हा इथे लिहिताना क्रमानेच लिहायला पाहिजे होतं तर ते YX आणि शेवटी लिहिताना XZ ओके इथे परंतु या प्रकारे जरी लिहिलं तरी चालतं कुठलाही रेषाखंड आपण YZ काय आणि ZY काय तर ते इट्स वन अँड द सेम म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजू कशा आहेत तर त्या प्रमाणात तिन्ही संगत बाजू प्रमाणात आहेत आणि म्हणून ते बा या कसोटीनुसार समरूप आहेत आता यानंतर समरूप त्रिकोणाचे काही गुणधर्म आपल्याला दिलेले आहेत त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC परावर्तनता त्यालाच रिफ्लेक्सिव्हिटी असे म्हणतात प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो त्यानंतर जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF
तर DF समरूप ABC याला सिमेट्री म्हणजे सममितता असे म्हणतात. जर x बरोबर y या ठिकाणी ओके, जर x बरोबर y असेल तर निश्चितच y बरोबर देखील x असतो. ओके, त्याचप्रमाणे ते जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DF तर DF समरूप त्रिकोण ABC. आणि त्यानंतर तिसरं, जर त्रिकोण ABC समरूप DF आणि DF समरूप GHI तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण GHI यालाच काय म्हणतात तर ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे संक्रामकता. ओके, या प्रकारे जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी समरूप आहे तर निश्चितच पहिला त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप असतो. यानंतर सोडवलेली उदाहरणे बघूया. आता उदाहरण क्रमांक 1, त्रिकोण XYZ मध्ये मापकोन y बरोबर 100, y चं माप या ठिकाणी 100 दिलेले आहे. मापकोन Z बरोबर 30, Z चं माप 30 आहे. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. आता 100 अधिक 30 130 म्हणजेच x चं माप किती असलं पाहिजे तर ते 50 अंश असलं पाहिजे. यानंतर त्रिकोण LMN मध्ये मापकोन M म्हणजे किती तर ते 100 अंश आहे. N चं माप किती आहे 30 अंश आहे आणि L चं माप या ठिकाणी किती येणार तर ते 50 येणार. तर त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN समरूप आहेत काय, असतील तर कोणत्या अटीनुसार. आता सर्वप्रथम अशी दोन त्रिकोण आल्यानंतर आपण त्यांचे एकास एक संगत घ्यायचे. सर्वप्रथम पहिला त्रिकोण आपण या ठिकाणी लिहिणार आणि मग दुसऱ्याचे या ठिकाणी एकास एक संगतीनुसार ते नाव घेणार दुसऱ्या त्रिकोणाचं. या ठिकाणी x माप किती तर 50 आहे, म्हणजेच L चं देखील किती इथे 50 आहे, म्हणून x चा एकास एक संगत L होणार. नंतर y दिलेला आहे, y चं माप किती आहे तर 100, इथे किती येतात L, L M आणि शेवटचा किती येणार तर तो N या एकास एक संगतीनुसार. म्हणून त्रिकोण XYZ आणि त्रिकोण LMN या ठिकाणी बरोबर घेतलेले आहे. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये बघितल्यानंतर इथे कुठली कसोटी असणार आहे तर कोण कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते समरूप आहेत. म्हणजेच आपण कसे लिहिणार त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN या प्रकारे. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN मध्ये मापकोन y बरोबर 100, मापकोन M बरोबर 100, म्हणून कोन y एकरूप कोन M. मापकोन Z बरोबर 30, मापकोन N बरोबर 30, म्हणून मापकोन Z एकरूप मापकोन N. आणि म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN कसोटी या प्रकारे. आता यानंतर प्रश्न 2 मध्ये आकृती 1.51 मध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता या ठिकाणी त्रिकोण PMN आणि त्रिकोण UVW घेतलेला आहे. PM ची लांबी 6 आहे, UV ची लांबी 3 आहे, MN ची लांबी 10 आहे आणि VW ची लांबी 5 आहे. आता सर्वप्रथम या दोन्ही त्रिकोणांमध्ये त्रिकोण PMN व त्रिकोण UVW मध्ये PM/UV 6/3 म्हणजे किती आले 2/1 आणि MN/VW म्हणजे 10/5 2/1. या ठिकाणी दोन्ही गुणोत्तर कशी मिळतात आपल्याला तर ती सारखी मिळतात दोन बाजूंची. आणि त्यांच्यातील कोन म्हणजे या ठिकाणी सारख्या खुणेने दाखवले, म्हणजेच कोन M एकरूप कोन V. ओके, ते पक्ष आणि म्हणून दोन्ही त्रिकोण बाकोबा
कसोटीनुसार कसे आहेत तर ती समरूप आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, आकृती 1.52 मध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत असे म्हणता येईल का? म्हणता येत असेल तर कोणत्या कसोटीनुसार ते समरूप आहेत? त्रिकोण XYZ, त्रिकोण MNP अशी दोन त्रिकोण या ठिकाणी घेतलेले आहेत. XY छेद MN, XY छेद MN बरोबर 14/21 म्हणजे 7 दुने 14, 7 त्रिक 21 म्हणजे 2/3. नंतर YZ, ओके, YZ छेद NP किती येतात ते 20/30, 10 दुने 20, 10 त्रिक 30. या ठिकाणी दोन्ही बाजूंचं गुणोत्तर कसं आहे तर ते सारखं आहे. ओके, म्हणजे XY छेद MN बरोबर YZ छेद NP. परंतु कोण आपल्याला असा दिलेला आहे की कोण Z एकरूप कोण P, कोण Z एकरूप कोण P, परंतु कोण Z व कोण P हे प्रमाणात असलेल्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण नाही. मग कुठला कोण पाहिजे होता या ठिकाणी तर कोण Y हा कोण N शी एकरूप जर राहिला असता तर हे दोन्ही त्रिकोण कोबा कसोटीनुसार समरूप राहिले असते. म्हणून आता या ठिकाणी त्रिकोण XYZ व त्रिकोण MNP हे समरूप आहेत असे म्हणता येणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला एक कृती दिलेली आहे तर ती बघूया. उदाहरण क्रमांक 4, शेजारील आकृतीमध्ये BP लंब AC, BP लंब AC, BP हा AC ला 90 कोण करतो या ठिकाणी. त्याचबरोबर CQ लंब AB, P हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे, Q हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. तर त्रिकोण APB, त्रिकोण APB व त्रिकोण AQC समरूप दाखवा. ओके, आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये तर सर्वप्रथम त्रिकोण APB मध्ये APB आणि AQC मध्ये माप कोण APB. आता माप कोण APB किती आहे तर ते 90 माप आहे, म्हणून आपण इथे किती लिहिणार 90 अंश. नंतर माप कोण AQC ते देखील किती आहे तर ते 90 आहे. त्यानंतर कोण APB, कोण APB एकरूप कोण AQC या दोन्ही विधानांवरनं. ओके, त्याचप्रमाणे अजून दुसरा कोण एक कोण सामायिक आहे दोन्ही त्रिकोणांना, कोण PAB एकरूप कोण QAC. ओके, म्हणून त्या ठिकाणी आपण काय लिहिणार सामायिक कोण. सामायिक कोण. ओके, आणि म्हणून त्रिकोण APB, त्रिकोण APB समरूप त्रिकोण AQC को कसोटी. ओके, आता यानंतर पुढचा प्रश्न, उदाहरण क्रमांक 5, जर चौकोन ABCD चे कर्ण Q बिंदूत छेदत असतील. ओके, ABCD चे कर्ण Q या बिंदूत छेदत आणि या ठिकाणी 2QA बरोबर QC म्हणजेच QA हा QC च्या दुप्पट आहे. आणि त्याचबरोबर 2QB बरोबर QD. ओके, तर DC बरोबर 2AB दाखवायचे. मग त्यासाठी इथे आपल्याला पक्ष दिलेला आहे. पक्षामध्ये 2QA बरोबर QC, 2QB बरोबर QD. तर आपल्याला दाखवायचं आहे की CD बरोबर 2AB. म्हणजेच त्याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्रिकोण AQB
बी आणि त्रिकोण डी सी क्यू डी हे दोन त्रिकोण आपल्याला विचारात घ्यावे लागतील. तर सर्वप्रथम याची सिद्धता बघा. 2 क्यू ए बरोबर क्यू सी म्हणजेच क्यू ए छेद क्यू सी बरोबर 1/2. हा क्यू सी इकडे आला आणि 2 इकडे आला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्यू ए छेद क्यू सी चं गुणोत्तर किती मिळालं? 1/2. त्याचप्रमाणे 2 क्यू बी बरोबर सी डी. पुन्हा क्यू डी इकडे आला, 2 इकडे गुणिले तो इकडे भागिले आला. क्यू बी छेद क्यू डी बरोबर 1/2. ओके. म्हणून विधान 1 आणि 2 वरनं क्यू ए छेद क्यू सी बरोबर क्यू बी छेद क्यू डी 1 व 2 वरून. आता या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण ए क्यू बी, त्रिकोण ए क्यू बी व त्रिकोण सी क्यू डी मध्ये या दोन्ही बाजूंचं गुणोत्तर कसे तर सारखं आहे. क्यू ए छेद क्यू सी बरोबर क्यू बी छेद क्यू डी आणि त्याचबरोबर तयार होणारे हे विरुद्ध कोन, परस्पर विरुद्ध कोन, म्हणजेच कोन ए क्यू बी एकरूप कोन सी क्यू डी. त्यासाठी कारण काय तर ते विरुद्ध कोन. आणि म्हणून त्रिकोण ए क्यू बी समरूप त्रिकोण सी क्यू डी समरूपतेची बाकोबा कसोटी. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत म्हणून त्यांच्या संगत बाजू प्रमाणात. म्हणून इथे ए क्यू छेद सी क्यू बरोबर क्यू बी छेद क्यू डी याप्रमाणे. म्हणजे हे पहिलं दुसरं, इथे देखील पहिलं दुसरं, नंतर क्यू बी छेद क्यू डी आणि शेवटचं ए बी छेद सी डी. संगत बाजू प्रमाणात असतात समरूप त्रिकोणाच्या. आणि परंतु आपल्याला माहिती आहे की क्यू ए छेद क्यू सी किती आला तर 1/2 आणि म्हणून हे गुणोत्तर देखील किती तर ते 1/2. म्हणून ए बी छेद सी डी बरोबर किती ते देखील 1/2. आणि या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार 2 ए बी बरोबर 2 सी डी. ओके. आणि या प्रकारे आपण ते सिद्ध केलेलं आहे. महत्वाचा प्रश्न आहे, बोर्डाच्या परीक्षेला अनेकदा तो विचारला गेलेला आहे. आता यानंतर सुरू करूया सराव संच 1.3. ओके. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आकृती 1.55 मध्ये कोन एबीसी बरोबर 75, एबीसीचं माप 75 दिलंय. कोन ईडीसी, कोन ईडीसी त्याचं माप देखील 75 आहे. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. या ठिकाणी या प्रकारे आपण दोन त्रिकोणांचा विचार करणार. त्रिकोण एबीसी, ए बी सी, ए बी सी आणि नंतर दुसरा त्रिकोण त्रिकोण ईडीसी, ई डी सी, ई डी सी. ए बी सी चा बी कोन हा ईडीसी च्या डी या कोनाशी एकरूप असणार आहे. आणखी त्या 75 हे पण 75 आहे. नंतर दोन्ही त्रिकोणांचा सी कोन हा सामायिक आहे. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण ईडीसी. ओके. आणि त्यासाठी एकास एक संगत कसे लिहिता येईल आपल्याला? ए बी सी एकास एक संगत ई डी सी या प्रकारे. चला तर बघूया त्याचं उत्तर. त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी. ओके. या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोन एबीसी, कोन ए बी सी एकरूप कोन ई डी सी. ओके. प्रत्येकी 75 अंश. त्यानंतर कोन सी एकरूप कोन सी सामायिक कोन घेतलेला आहे. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण ईडीसी समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. ओके. आणि म्हणून आकृतीतील दोन त्रिकोण त्रिकोण ईडीसी व त्रिकोण एबीसी हे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार समरूप आहेत.
त्रिकोण एबीसी, समरूप त्रिकोण एडीसी. आणि या ठिकाणी पुन्हा त्यांची एकास एक संगत पण लिहूया. हे एबीसी एकास एक संगत ई डी सी या प्रकारे. यानंतर प्रश्न दुसरा, आकृती 1.56 मधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? आता या ठिकाणी बघितल्यानंतर त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN. PQ छेद LM म्हणजे किती? 6/3. किती मिळेल आपल्याला? 1/2 मिळेल. PQ छेद LM बरोबर 6/3 म्हणजेच किती आले? 2/1. त्यानंतर QR छेद MN, QR छेद MN 8/4. पुन्हा किती आले? 2/1. आणि शेवटी PR छेद LN बरोबर 10/5 बरोबर 2/1. या ठिकाणी तिन्ही बाजूंचं गुणोत्तर किती आहे? 2/1. ओके. आणि म्हणून दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार कसे? तर ते समरूप आहेत. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN. कोणती कसोटी? बाजू बाजू आणि बाजू. चला तर बघूया. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये PQ छेद LM बरोबर 6/3 बरोबर 2/1. QR छेद MN बरोबर 8/4 बरोबर 2/1. PR छेद LN बरोबर 10/5 बरोबर 2/1. तीनही बाजूंचं गुणोत्तर कसं आहे? 2/1 आहे. म्हणून PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. ओके. विधान 1, 2 याला 1 नंबर देणार, याला 2 नंबर आणि हे 3 नंबर. ओके. आणि म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN समरूपतेची बा कसोटी. आणि शेवटी आकृतीतील दोन त्रिकोण समरूपतेच्या बा कसोटीनुसार समरूप आहे. आकृती 1.57 मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. ओके. या ठिकाणी PR हा एक खांब आहे आणि AC. ओके. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर म्हणजेच PR या खांबाची लांबी QR ही 6 मीटर आहे. ओके. तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल? म्हणजेच आपल्याला BC ची X ची किंमत या ठिकाणी शोधायची आहे. आता या ठिकाणी ते खांब घेतलेला आहे म्हणजेच तो इथे लंब असणार आहे, इथे देखील लंब असणार आहे, म्हणजे त्याचं कोण किती असणार आहे? 90 अंश असणार आहे, इथे देखील 90. त्यानंतर सूर्यकिरण आहेत. ओके. हे सूर्यकिरण या प्रकारे या दिशेने असणार आहेत. ओके. म्हणजेच PQ समांतर AB असणार आहे आणि PR आणि AC या दोन छेदिका असणार आहेत. ह्या ओके या प्रकारे म्हणजेच तयार होणारे या ठिकाणचे दोन्ही कोण कसे असणार आहेत? तर ते संगत कोण म्हणजे कोण P एकरूप कोण A. आणि म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील. आणि त्यानंतर त्रिकोण PQR हे दोन्ही समरूप झाल्यानंतर त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतील. म्हणून PR छेद AC बरोबर QR छेद BC आणि त्यानंतर आपण X ची किंमत शोधणार. चला तर शोधूया. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC समरूपतेची कोको कसोटी. म्हणून या ठिकाणी PR छेद AC बरोबर QR छेद BC किमती भरणार. 4/8 बरोबर 6/BC. ओके.
त्यानंतर तिरकस गुणाकार करणार इथे. ओके, BC हा 4 ला गुणिले जाणार. 4 BC बरोबर 8 गुणिले 6, म्हणून BC बरोबर 8 गुणिले 6 छेद 4. 4 एका 4, 4 दुने 8 आणि 6 दुने 12, म्हणून BC ची लांबी किती आली तर ती 12 मीटर. ओके, आणि शेवटी उत्तर मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल. यानंतर प्रश्न 4, त्रिकोण ABC, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, AP लंब BC, BQ लंब AC, P हा बिंदू B आणि C च्या दरम्यान आहे. नंतर Q हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे. ओके, त्रिकोण CPA, त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा, आणि जर AP बरोबर 7, BQ बरोबर 8 आणि BC बरोबर 12 तर AC ची लांबी काढा. त्रिकोण, दोन्ही त्रिकोण समरूप दाखवणं अतिशय सोपं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय त्रिकोण CPA यामध्ये कोण P एकरूप कोण CQB चा कोण Q प्रत्येकी 90, आणि दोन्ही त्रिकोणांसाठी C हा कोण कसा आहे तर तो सामायिक आहे. ओके, त्यानंतर कोको कसोटीनुसार आपण दोन्ही त्रिकोण समरूप दाखवणार. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ओके, त्यावरून आपण या बाजूंच्या किमती भरणार आणि त्यावरनं AC ची किंमत काढणार. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही त्रिकोण CPA, त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये कोण CPA बरोबर कोण CQB प्रत्येकी 90 मापाच्या इथे. कोण C एकरूप कोण C, दोन्ही त्रिकोणांसाठी C हा कोण सामायिक आहे, आणि म्हणून त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. आता त्यांच्या संगत बाजू देखील कशा तर त्या प्रमाणात आहेत. म्हणजे काय, इथे सर्वप्रथम PA छेद BQ, दुसरा तिसरा इथे घेतलेला आहे. नंतर AC छेद CB. ओके, आपल्याला देतानाच काय दिलंय तर AP ची लांबी दिलेली आहे. AP किती आहे तर तो 7. ओके, आणि त्यालाच बरोबर BQ किती घेतलाय तर तो 8. या प्रकारे या बाजूंचं गुणोत्तर आपण इथे घेतलेलं आहे. याच संगत बाजू इथे प्रमाणात घेतलेल्या आहेत. AC छेद BC. ओके, AC छेद BC. ओके, BC ची किंमत दिलेली आहे, त्याला संगत बाजू असणारी AC आहे. यानंतर किमती भरायच्या आहेत आपल्याला. 7/8 बरोबर AC छेद 12. ओके, त्यानंतर किमती भरलेल्या आहेत, तिरकस गुणाकार करणार. ओके, हे छेदाला आहेत 12, ते 7 गुणिले होतील. ओके, मग संक्षिप्त रूप देणार 4 2 8 आणि 4 त्रिक 12. ओके, 7 त्रिक 21 छेद 2, म्हणजेच किती मिळेल तुम्हाला 10.5. या प्रकारे AC ची लांबी किती मिळाली आपल्याला 10.5. ओके, आणि म्हणून शेवटी उत्तर AC बरोबर 10.5 आहे. यानंतर पुढचा प्रश्न, आकृतीत समलंब चौकोन PQRS. ओके, या समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR. AR बरोबर ओके, AR बरोबर 5 AP. AS बरोबर 5 AQ. तर सिद्ध करा SR बरोबर 5 PQ. या ठिकाणी आपण दोन त्रिकोण विचारात घेणार आहोत. त्रिकोण ASR व त्रिकोण ASR व त्रिकोण AQP. त्रिकोण AQP आणि दोन्ही त्रिकोण
बाकोबा कसोटीनुसार समरूप दाखवणार. बाकोबा कसोटीनुसार समरूप दाखवणार आणि नंतर मग SR बरोबर 5PQ हे सिद्ध करणार. चला तर बघूया. तर सर्वप्रथम AR बरोबर 5AP, AS बरोबर 5AQ, AR छेद AP, AR छेद AP बरोबर 5/1, AS छेद AQ बरोबर 5/1, याला 1 नंबर दिला. दोघांची गुणोत्तर सारखी आहेत म्हणून AR छेद AP बरोबर AS छेद AQ. ओके. आता म्हणून त्रिकोण ASR, त्रिकोण ASR व त्रिकोण AQP मध्ये AR छेद AP मिळाले आपल्याला आणि त्याचबरोबर या दोन्ही बाजूंमध्ये कोण विरुद्ध कोण आहे तो देखील एकरूप आहे म्हणून आपण असे लिहिणार. कोण SAR, कोण SAR या ठिकाणी कोणाचे कोण करूया. कोण SAR एकरूप कोण QAP, एकरूप कोण QAP विरुद्ध कोण आणि म्हणून दोन्ही त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP समरूप त्रिची बाकोबा कसोटी. ओके. आता त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत म्हणून AS छेद AP बरोबर SR छेद QP. ओके. समरूपतेच्या संगत बाजू ओके या प्रमाणात असतात बाजू. परंतु AR छेद AP, AR छेद AP किती आहे तर ते 5/1 बरोबर SR छेद QP. आपल्याला ते शोधायचं आहे. या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार. 5QP बरोबर 1 SR म्हणजेच काय 5PQ बरोबर SR आणि या प्रकारे SR बरोबर 5PQ आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. बऱ्याच वेळा हा बोर्डाला विचारलेला प्रश्न आहे. त्याच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. या ठिकाणी देखील समलंब चौकोन घेतलेला आहे. समलंब चौकोन ABCD मध्ये ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD, कर्ण AC व कर्ण BD परस्परांना व बिंदू छेदतात. AB बरोबर 20 घेतलेले त्याने. ओके. AB ची किंमत या ठिकाणी 20. ओके. DC बरोबर 6. OB ची किंमत किती तर ती 15. OB ची किंमत तर आपल्याला OD विचारलेला आहे. या ठिकाणी मात्र दोन्ही त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण कोको कसोटी वापरणार कारण की समलंब चौकोन दिलेला आहे. बाजूंचं एकमेकांशी असणारा संबंध नाही म्हणून CD ही बाजू AB ला कशी आहे तर ती समांतर आहे म्हणून या ठिकाणी कोन CDO. ओके. कोन CDO एकरूप कोन ABO. ओके. हे दोन कसे आहेत तर ते व्युत्क्रम कोन आहेत. या दोन समांतर रेषा आणि त्यांची ही छेदिका. त्याचप्रमाणे कोन DCO. ओके. एकरूप कोन BAO हे देखील कसे आहेत तर ते व्युत्क्रम कोन आहेत आणि म्हणून कोको कसोटीनुसार ओके कोणती कसोटी ते वापरणार कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते समरूप आहेत आणि मग आपण उरलेली बाजू शोधणार. चला तर बघूया. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC, कर्ण AC व कर्ण BD या छेदिका. ओके. कर्ण AC आणि कर्ण BD या काय तर या ठिकाणी छेदिका आहेत. कोणाला तर CD आणि AB या दोन समांतर बाजू आणि ह्या त्यांच्या छेदिका. आता या ठिकाणी तयार होणारे कोन म्हणजे कोन BDC, कोन BDC. ओके. कोन BDC एकरूप कोन DBA. DBA हे कसे तर ते व्युत्क्रम कोन आहेत आणि त्याचप्रमाणे कोन ACD, कोन ACD या ठिकाणी
तयार होणारा व्युत्क्रम कोन कुठला दुसरा CAB. ओके, CAB. या दोन समांतर रेषा त्यांच्या या छेदिका तयार होणारे दोन्ही व्युत्क्रम कोन कसे आहेत तर ते एकरूप आहेत. इथे आपण कोन 1 आणि हा कोन 1, नंतर कोन 2 आणि हा कोन 2, हे दोन्ही कोन कसे आहेत तर ते व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजेच आता नाव दुसरं फक्त कोन ODC, कोन ODC एकरूप कोन OBA व कोन OCD एकरूप कोन OAB. तेच कोन परंतु नावे भिन्न. म्हणून त्रिकोण ODC व त्रिकोण OBA हे कसे कोकोकसनुसार समरूप आहेत. म्हणून या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोन ODC एकरूप कोन OBA, कोन OCD एकरूप कोन OAB वरील विधानावरून. ओके, त्याला आपण 1 नंबर देऊया. आणि म्हणून त्रिकोण ODC, त्रिकोण ODC समरूप त्रिकोण OBA समरूपतेची कोको कसोटी. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात. म्हणून DC छेद BA बरोबर OD छेद OB समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता त्यांची माप लिहिणार. DC ची लांबी किती 36, AB ची लांबी 20. ओके, OD आपल्याला विचारलेला आहे. OB ची लांबी 15. या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार. म्हणजेच OD बरोबर 6 गुणिले 15 छेद 20. ओके, 15 सक 90. इथे 0 0 कट झाला. 9 छेद 2 म्हणजेच किती आले 4.5. म्हणून OD बरोबर किती आला तर तो 4.5 आहे. या प्रकारे चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. BC बाजूवर E हा एक बिंदू आहे. रेषा DE किरण AB ला म्हणजे किरण AB हा वाढवायचा. तो कुठे छेदतो D बिंदू छेदतो. तर काय सिद्ध करायचंय D गुणिले B बरोबर C गुणिले D. याचा अर्थ काय, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण DEC व त्रिकोण TEB त्रिकोण TEB यांचा विचार करावा लागणार आहे. ओके, आता त्याचबरोबर दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला माहिती आहे की समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. आपण A या कोणाला 1 नंबर दिला, C या कोणाला 2 नंबर दिला. म्हणजेच कोन 1 एकरूप कोन इथे किती होणार 2. कोन 1 एकरूप कोन 2 म्हणजेच कोन C. त्याचप्रमाणे दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन आहे. AD समांतर BC समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू या समांतर असतात. आणि या ठिकाणी आपण AT ही त्यांची जर छेदिका घेतली तर तयार होणारा हा इथला कोन DAB आणि कोन CBT हे संगत कोन होतील. आणि याला सर समजा आपण 3 नंबर दिला तर कोन 1 एकरूप कोन 3 होणार. ओके, म्हणजेच काय 1 बरोबर 2 आणि 1 बरोबर 3 म्हणजेच कोन 2 हा कोन 3 शी कसा असणार आहे एकरूप कोन असणार आहे. आणि उरलेला कोन आपण हे विरुद्ध कोन घेणार. आणि म्हणून या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार
आपण समरूप दाखवणार आणि या प्रकारे आपल्याला हे सिद्ध करता येईल. चला तर बघूया. सिद्धता. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. कोन ए एकरूप कोन सी, कोन ए एकरूप कोन सी सम्मुख कोन, तसेच कोन ए एकरूप कोन टीबीई, एकरूप कोन टीबीई. कोणत्या प्रकारची ही सम्मुख संगत कोन आहेत. ओके, वरचे सम्मुख कोन आणि त्यानंतरचे हे संगत कोन. म्हणून कोन डीसीई डीसीई एकरूप कोन टीबीई टीबीई. हे दोन्ही कोन कसे आहेत तर ते या ठिकाणी एकरूप झाले. ओके, आणि उरलेला कोन हा आपण हा विरुद्ध कोन घेणार. ओके, विधान 1 व 2 वर्ण याला 1 नंबर देणार आणि या ठिकाणी याला 2 नंबर देणार. ओके, म्हणून त्रिकोण डीईसी, त्रिकोण डीईसी व त्रिकोण टीईबी मध्ये कोन डीसीई डीसीई एकरूप कोन टीबीई म्हणजेच विधान 3 वरून याला काय कितवा नंबर देणार, याला 3 नंबर देणार 3 वरून. आणि त्यानंतरचा कोन हा विरुद्ध कोन आहे. कोन डीईसी डीईसी एकरूप कोन टीईबी टीईबी विरुद्ध कोन. आणि म्हणून त्रिकोण डीईसी समरूप त्रिकोण टीबी डीईसी समरूप त्रिकोण टीईबी समरूपतेची को कसोटी. आता या ठिकाणी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात आहेत. म्हणून आपल्याला ज्या ज्या बाजू आहेत त्याचंच प्रमाण घेणार इथे. म्हणजे आपण जर लिहिलं असतं तर या ठिकाणी आपल्याला डी मिळाला असता. सर्वप्रथम डी छेद टी बरोबर ईसी छेद ईबी बरोबर डीसी छेद टीबी. ओके, परंतु त्यातले कोणतं गुणोत्तर आपण पहिलं आणि दुसरं गुणोत्तर विचारात घेणार आणि त्यानंतर या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार. डी गुणिले बी बरोबर सी गुणिले पी आणि या प्रकारे आपण ते सिद्ध केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न. आकृतीत रेख एसी व बीडी परस्परांना पी या बिंदू छेदतात. एपी छेद पीसी सीपी बरोबर बीपी छेद डीपी. तर सिद्ध करा. त्रिकोण एबीपी एबीपी समरूप त्रिकोण सी डी पी. ओके, तर या ठिकाणी आपल्याला एपी ओके या ठिकाणी एपी आणि सीपी प्रमाणात आहेत. नंतर बीपी आणि डीपी या देखील कशा आहेत तर त्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी ही कोन म्हणजे काय, त्या एकरूप आहेत असं आहे नाही, परंतु या दोन बाजू आपण प्रमाणात आहेत असं म्हणत आहोत इथे सारखे सारखे. ओके, तर या दोन बाजू मधला कोन कुठला तयार होणार तर हा विरुद्ध कोन तयार होणार या ठिकाणी. ओके, म्हणून समरूपतेची बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे असणार आहेत तर ते समरूप असणार आहेत. चला तर बघूया. ए बी पी व त्रिकोण सी डी पी मध्ये एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी दिलेलं आहे. कोन एपीबी एकरूप कोन सीपीडी विरुद्ध कोन आणि म्हणून त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी समरूपतेची बाकोबा कसोटी. यानंतर पुढचा प्रश्न. आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी हा बिंदू असा आहे की कोन बीएसी
बरोबर कोन एडीसी म्हणजेच या बीएसीचं माप हे एडीसी एवढा आहे. तर सिद्ध करा सीएचा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोणांचा विचार करावा लागणार आहे. म्हणजेच सीडीए त्रिकोण सीडीए त्रिकोण सीडीए व त्रिकोण सीएबी त्रिकोण सीएबी या दोन त्रिकोणांचा विचार करावा लागणार आहे. कारण की या ठिकाणी आपल्याला सिद्ध करताना सीए ही बाजू आलेली आहे. सीए म्हणजेच या ठिकाणी तो मोठा त्रिकोण असणार आहे सीए. सीए नंतर सीबी आहे. ओके, म्हणजेच मोठा त्रिकोण विचारात घ्यावा लागणार आहे. आणि त्यानंतर सीडी म्हणजेच लहान त्रिकोण या ठिकाणी सीडीए असणार आहे. ओके, त्रिकोण सीडीए व त्रिकोण सीएबी हे दोन्ही त्रिकोण आपण समरूप दाखवणार आहोत. म्हणजेच एक कोन तर आपल्याला आधीच दिलेला आहे, कोन बीएसी. एकरूप कोन एडीसी आणि त्यानंतर उरलेला कोन कोन सी हा दोन्ही त्रिकोणांसाठी कसा आहे तर तो सामायिक आहे. आणि त्यावरून आपण दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप दाखवणार आहोत. म्हणून या ठिकाणी त्रिकोण सीडीए व त्रिकोण सीएबी या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोन एडीसी हे दिलेलंच आपल्याला. एकरूप कोन बीएसी आणि त्यानंतरचा उरलेला कोन सी हा कसा आहे तर दोन्ही त्रिकोणांसाठी सामायिक आहे. म्हणून त्रिकोण सीडीए समरूप त्रिकोण सीएबी समरूपतेची कोको कसोटी. आता यानंतर दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असणार आहेत तर प्रमाणात. मग आपल्याला कोणत्या बाजू पाहिजेत तर ते इथे बघूया. सीडी सर्वप्रथम सीडी छेद या बाजूला किती येणार सीडी छेद एसी बरोबर डीए छेद एबी बरोबर एसी छेद बीसी. आपल्याला सिद्ध करताना काय पाहिजे तर तो सीएचा वर्ग पाहिजे. म्हणून पहिलं आणि शेवटचं गुणोत्तर विचारात घेणार. म्हणजेच काय तर एसी छेद बीसी म्हणजेच काय सीए छेद बीसी बरोबर सीडी छेद एसी किंवा सीए. या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार. सीए गुणिले सीएचा वर्ग बरोबर सीडी गुणिले सीबी आणि म्हणून सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. या प्रकारे आपण ते सिद्ध केलेलं आहे. ओके, या सर्व सराव संचामध्ये जास्तीत जास्त सिद्धता होत्या. ओके, त्याचा तुम्ही निश्चितच चांगला अभ्यास करणार आणि या व्हिडिओचा देखील तुम्हाला फायदा झाला असेल. ओके, यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.